बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्यांच्या प्रकारामधील समसंख्या हा घटक अभ्यासणार आहोत. मग समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. अशा संख्या की ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग म्हणजे काय? तर पूर्ण भाग म्हणजे खाली त्यांची बाकी काय उरली पाहिजे, भाग दिल्यानंतर 0 बाकी उरली पाहिजे. मग त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. पण 2 अंकी संख्या असेल तर आपण भाग देऊ शकतो, त्याला कमी वेळ लागतो. परंतु जर 3 अंकी 4 अंकी किंवा मोठी संख्या आली तर भाग देण्यामध्ये आपला जास्त वेळ वाया जातो आणि आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला वेळेची बचत करायची असते. आणि म्हणूनच आपल्याला एक अतिशय सोपी ट्रिक आहे ओळखण्याची समसंख्या. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना समसंख्या म्हणतात. तुम्हाला संख्येचं फक्त एकक स्थान बघायचं आहे आणि त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक आले तर त्या सर्व काय असतात? समसंख्या असतात. आता बघा उदाहरणादाखल इथे मी काही संख्या घेतलेल्या आहेत. पहिली संख्या आहे 24. इथे एकक स्थानी 4 अंक आला आहे म्हणून 24 ही काय झाली? समसंख्या झाली. दुसरी संख्या 376. इथे एकक स्थानी 6 अंक आला आहे म्हणून 376 ही काय झाली? समसंख्या झाली. पुढची संख्या 1238. एकक स्थानी इथे 8 आहे म्हणजेच 1238 ही पूर्ण संख्या काय आहे? समसंख्या आहे. मग याच पद्धतीने आपल्याला 1 ते 100 मधील सर्व समसंख्या ओळखायच्या आहेत. मग त्याच्यासाठी बघा मी तुम्हाला उदाहरणादाखल 1 ते 10, 1 ते 20 अंक इथे दिलेले आहेत. याच्यातली बघा आता 1 ते 9 हे अंक एकक आहेत, बरोबर आहे की नाही? आणि म्हणूनच 1 आहे का एकक स्थानी? नाही. 2 आहे म्हणून 2 ही काय? समसंख्या आहे. 3 एकक स्थानी असल्यावर समसंख्या होत नाही. 4 ही संख्या समसंख्या आहे. त्याच्यानंतर 6 आपले अंक डोळ्यासमोर आहेत. 8 आता 10 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? 0. बघा आहे की नाही 0 एकक स्थानी समसंख्येच्या, म्हणून 10 ही सुद्धा काय आहे? समसंख्या आहे. मग याच पद्धतीने तुम्हाला 1 ते 100 सर्व अंक सर्व संख्या लिहून त्यातील समसंख्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. समजलं का मित्रांनो? धन्यवाद.